अमरावतीचा आमच्याकडचा प्रोग्राम झाला आणि प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार निघालो. कोणाचं ऑफिस आहे तर कोणाची शाळा. सर्वात शेवटी आम्ही चौघेजण निघालो. अमरावती विमानतळावर आलो. आता आमच्या बॅग वगैरे चेक झाल्या आणि आता ज्या बॅग आपण जवळ ठेवू शकतो त्याचं चेकिंग सुरू आहे. छोट्या बॅग्स, पर्स, मोबाईल, चार्जर, पुरुषांनी लावलेले बेल्ट हे सर्व चेकिंग झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो. खरं तर पंकज आणि मी आम्ही पुण्याला जाणार होतो आणि माझी मोठी मुलगी प्रणिता आणि जावई हे मुंबईला जाणार होते. पण अमरावतीवरून पुण्याला जाण्यासाठी आधी नागपूरला जा, नंतर तिथनं पुण्याला जा असं होणार होतं. म्हणून आम्ही सरळ मुंबईला आलो आणि मुंबईवरून आता पुण्याला जायचं असं आमचं ठरलं आहे. कारण आम्ही लोणावळ्याजवळ जे वडगाव आहे तिथे राहतो, त्यामुळे आम्हाला मुंबईपासनं तिथे जाणं सोपं होतं. तर आता आम्ही अंधेरी विमानतळावर उतरलो आणि तिथे नाश्ता वगैरे केला आणि नंतर आपापल्या घरी जायचं असं ठरलं होतं. पण मुली त्या मुलीच असतात. आपल्याला त्यांच्या गावात आल्यानंतर त्या सरळ जाऊ देणार नाहीत. त्यामुळे आम्हाला तिच्या घरी यावंच लागलं आणि आता आम्ही मलबार हिलला आलो आहोत.